नमस्कार, जय शंकर दत्तगुरु. मी ज्योतिष अभ्यासक सौ अश्विनी जितेंद्र काळे. दिनांक 8 मार्च 2024, महापर्व काल महाशिवरात्री. हर हर महादेव, घर घर महादेव. सर्वांना या महाशिवरात्रीच्या मंगलमय पर्वाच्या मनपूर्वक शुभेच्छा. देवादेव देव महादेव तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर नक्कीच पूर्ण करू. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी छोटे छोटे उपाय सांगणार आहे. तसं बघायला गेलं तर आपले भोलेनाथ एक लोटा जलाच्या अभिषेकाने सुद्धा आपल्या भक्तांची मनोकामना नक्कीच पूर्ण करतात. या दिवशी विशेष म्हणजे हा महापर्व काल येतो आहे प्रदोष सहित. प्रदोष पण आणि शिवरात्री पण हा दुग्ध शर्करा योग आपल्याला या येत्या 2024 रोजी मिळत आहे. अंकशास्त्राच्या माध्यमातून विचार केला तर 8 मार्च 2024, 8 हा अंक शनीचा कारक आहे. 2024 याची टोटल सुद्धा 8 येते. बऱ्याचदा मी तुम्हाला सांगितलं हे पूर्ण वर्ष शनिग्रहाच्या आधिपत्याखाली येत आहे आणि प्रत्यक्ष शनिदेव सुद्धा शिव उपासक आहेत. आपल्या कर्माला तुरंत गती मिळण्यासाठी या महाशिवरात्रीचे उपाय आपल्याला नक्कीच लाभदायक ठरतील. या महाशिवरात्रीच्या दिवशीचं विशेष महत्व म्हणजे या दिवशी शिव आणि शक्तीचं मिलन झालेलं होतं. या पृथ्वी तलावर शिवतत्वाचा वास असतो. कॉस्मिक एनर्जी, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन या दिवशी आपल्याला पृथ्वी तत्वावर नक्कीच जाणवतात. रेकीच्या माध्यमातून आपण साधना उत्तम पद्धतीने करत असाल तर या दिवशी आपल्यातील शिवशक्तीचं जागृती कशी व्हावी हे आपल्याला नक्कीच माहित असेल. परंतु जी लोक रेकीमध्ये नाहीये परंतु आणि आपल्या महादेवावर त्यांचा परिपूर्ण विश्वास आहे, आपलं सगळं काही जे आहे ते शिवसमर्पण करून प्रत्यक्ष शिवतत्वाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा पर्वकाल आपण साजरा केला गेला पाहिजे. प्रत्येक वेळेस उपाय हे आपण आपल्या अडीअडचणीसाठीच केले पाहिजे असं अजिबातही नाहीये. पण कधीतरी ह्या परमेश्वराला तू दिलेलं इतकं सुंदर आयुष्य आहे, तू दिलेले इतकं सुंदर ज्ञान आहे, त्या ज्ञानाबद्दल, तू दिलेल्या चांगल्या नात्यांबद्दल, चांगल्या माणसांबद्दल ऋण व्यक्त करण्याचा सुद्धा हा दिवस आपल्याला मिळणार आहे. सगळ्या प्रकारच्या ऋणातून मुक्त करणारी ही देवता आहे. महादेवांची उपासना केल्याने काय मिळत नाही, जितकं सांगू तितकं कमी आहे. या शिवतत्वाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण शुक्रवारी सकाळी लवकर उठून प्रथमतः स्नानाने सुचिरभूत व्हायचंय, आंघोळ करायची आहे आणि विशेषतः त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जर आपण काळे तीळ टाकले तर ते तुम्हाला फायद्याचे ठरणार आहेत. आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून स्नान करा. अंघोळ झाल्यानंतर दक्षिण दिशेला नमस्कार करा. सर्व पितरांचं स्मरण करा. पितरांना मोक्ष प्रदान करण्यासाठी सुद्धा महादेवाची उपासना अवश्य केली जाते. त्यानंतर आपण आपल्या नित्यक्रमानुसार किंवा आपल्या श्रद्धा भक्तीनुसार आपण शिव उपासना करू शकता. या शिव उपासनेमध्ये आपल्याला निषिद्ध काल हा सगळ्यात महत्वाचा असतो. महाशिवरात्रीच्या उपासनेमध्ये निषिद्ध काल म्हणजे मध्यरात्रीचा जो काही कालावधी आहे त्या कालावधीला विशेष प्राधान्य दिलं गेलं आहे. ह्या निषिद्ध कालामध्ये जी व्यक्ती शिव उपासना करते, पृथ्वी तलावर शिवतत्व पूर्णतः स्थिर असतं आणि याचा लाभ निषिद्ध कालामध्ये जर आपण घेणार असाल तर आपल्याला धन, बल, ज्ञान सहज प्राप्त होईल. यासाठी हा निषिद्ध काल आहे रात्री 12:25 ते 1:13 नीट लक्षात घ्या. महाशिवरात्रीच्या रात्री म्हणजे शुक्रवारच्या रात्री रात्री 12:25 1:13 हा निषिद्ध काल आहे. मग या निषिद्ध कालामध्ये तुम्ही नामस्मरण करू शकता. कुठल्याही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही महादेवास रुद्राभिषेक जर केला तर तो नक्कीच तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. मिळणार काय आहे त्यापेक्षा मी सुद्धा माझ्या परमेश्वराचं काहीतरी देणं लागतो ही भावना मनामध्ये ठेवून जर मनापासून आपल्या शिवाला, आपल्या महादेवाला धन्यवाद म्हटलात तर देवादिदेव महादेवांनी आतापर्यंत कमी तर काही केलं नाहीये आणि इथून पुढेही करणार नाही. नेहमीच उपासना ही काहीतरी मागण्यापेक्षा समर्पणासाठी सुद्धा ती उपासना असणं तितकंच गरजेचं असतं. पण तरी सुद्धा माणूस आहोत, कुठेतरी भौतिक सुखामध्ये गुंतलेलो आहोत, कुठेतरी मनस्ताप होतोय, कुठेतरी आर्थिक नुकसान होत आहे. मग अशा मनस्थितीमध्ये परमेश्वर खरंच असतो का, असे सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांना पडतात. तर नक्कीच परमेश्वर तुमच्या सोबत आहे.
म्हणून आज तुम्ही छान आणि व्यवस्थित श्वास घेताय आणि सुंदर आयुष्य जगताय. ग्रॅटिट्यूड आपल्या लाईफमध्ये खूप महत्वाचं आहे. थँक यू म्हणायला शिका. अगदी त्या ब्रह्मांड नायकापासून तुम्ही जर धन्यवाद म्हणायला सुरुवात केली, तर पुढच्या शिवरात्रीपर्यंत तुमच्या लाईफमध्ये असणारे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला नक्की मदत होईल. त्यासोबत या महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष सुद्धा आहे आणि विशेष म्हणजे महिला दिन आहे. जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी साजरा केला जातो. शक्तीचं स्वरूप म्हणजे आपली महिला आहे. आपल्या घरामधील ही स्त्री शक्ती हिचा सन्मान या दिवशी अवश्य करा. बऱ्याच कुटुंबामध्ये स्त्रियांचा सन्मान होत नाही. सन्मान करा याचा अर्थ चुकीचा घेऊ नका. बऱ्याच ठिकाणी स्त्रियांना त्यांच्या मनाजोगती वागणूक नसते किंवा त्यांच्या भावनांची कदर केली जात नाही. पती-पत्नीमध्ये वाद असतात, सासू-सुनांमध्ये वाद असतात, घरातल्या सवाष्णीला चुकीचं, वाईट बोललं गेलं जातं. ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून टाळा. तरच तुमची शिवाची साधना ही फलास जाणार आहे. कारण शिव शक्तीशिवाय अपूर्ण आहेत. शिव शक्तीशिवाय अपूर्ण आहेत आणि तुमच्या घरातल्या शक्ती तत्वाला तुम्ही जर या दिवशी आनंदी ठेवलं, या दिवशी म्हणण्यापेक्षा आपल्या घरातील स्त्री वर्गाचा नेहमी सन्मान करा. हे मी बऱ्याचदा सांगत असते. तुमच्या घरामध्ये आई, मुलगी, बहीण, पत्नी यांच्या चेहऱ्यावर हसू राहील. घरामध्ये स्त्रीतत्वाचा हसण्याचा आवाज येईल. अशा पद्धतीने आपली वास्तू असावी. ती वास्तू आपल्याला नेहमीच तथास्तु म्हणत असते. या दिवशी स्त्री सन्मान सहित शक्तीचं पूजन होतं आणि शिवशक्तीशिवाय अपूर्ण आहेत. शिवतत्व या दिवशी पृथ्वी तलावर प्राप्त होतं. शिवशक्तीचा मिलनाचा हा सुंदर असा दिवस तुम्हाला मिळतोय. जागतिक महिला दिन आहे, तर नक्की स्त्रियांचा सन्मान करा. स्त्री वर्गाला अत्तर दान करा, सौंदर्य प्रसाधनं दान करा. ज्या व्यक्तींच्या लाईफमध्ये शुक्राची कमतरता आहे, आता शुक्राची कमतरता म्हणजे ज्या व्यक्तींना लॅविश लाईफस्टाईल मिळत नाहीये किंवा एक सर्वसामान्य आयुष्य जगण्यासाठी प्रचंड धडपड करावी लागते, त्या व्यक्तींचा शुक्र खराब असतो. तसेच वैवाहिक जीवनामध्ये मतभेद जर असतील, तर हे मतभेद दूर करण्यासाठी तुम्ही सौभाग्यवती स्त्रियांना महाशिवरात्रीच्या दिवशी सौंदर्य प्रसाधनं भेट करा आणि त्यासोबत माता पार्वतीला सुद्धा एक लाल रंगाची ओढणी किंवा ओटी भरली गेली पाहिजे याची सुद्धा तुम्ही नक्की काळजी घ्या. त्यासोबत तुम्हाला छोटे छोटे जे उपाय आहेत ते नीट ऐका. अगदी आपल्या पितरांपासून आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जी काही आपली इच्छा आयुष्य जगत असताना जी काही आपली इच्छा अपूर्ण असते, त्या प्रत्येक इच्छेसाठी या शिवरात्रीला परमेश्वराकडे उपाय केला तर त्या इच्छा नक्कीच पूर्ण व्हायला मदत होते. आर्थिक प्रगतीसाठी महादेवाला आपण सकाळपासून निषिद्ध घालापर्यंत किंवा दुसऱ्या दिवसाच्या सूर्य उदयापर्यंत अखंड तुपाचा दिवा लावला पाहिजे. 108 गहू, अखंड गहू ज्यांना संतान सुख होत नाहीये, संतती प्राप्त होत नाहीये किंवा ज्यांची संतती त्यांच्याशी व्यवस्थित वागत नाहीये, अशा व्यक्तींनी 108 अखंड गहू महादेवाच्या पिंडीवर अर्पण करून गणपती देवतेचं स्मरण करायचं आहे. आणि एक लक्षात घ्या की महाशिवरात्र जरी असली तरी अगोदर शिवपरिवाराची पूजा होणं गरजेचं असतं. या शिवपरिवारामध्ये नंदी आहे, माता पार्वती आहे, अशोक सुंदरी आहे, कार्तिकेय स्वामी आहे, गणेशजी आहे. या सर्वांचं अगोदर स्मरण करायचं असतं आणि नंतरच शिव उपासना करायची असते. शिव उपासनानंतर शक्तीची उपासना करायची असते. 108 गहू दाणे आपण या सर्वांचं स्मरण करत जर शिवपिंडीवर अर्पण केले आणि आपली इच्छा सांगितली तर आपल्याला संतान सुख प्राप्त व्हायला नक्कीच मदत होईल. ज्यांना आर्थिक अडचणी खूप येतात अशा व्यक्तींनी उद्या बेलाच्या झाडाजवळ सायंकाळच्या वेळेस म्हणजेच प्रदोष काळामध्ये बेलाच्या झाडाजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि बेलाच्या वृक्षाला स्पर्श करून ओम श्री बिल्वनिलयाय नमः, ओम श्री बिल्वनिलयाय नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करा. तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर व्हायला नक्की मदत होईल. शक्य असल्यास तुम्ही तिथे बसून श्रीसुक्त जरी म्हटलं तरीही चालेल. बेलाच्या पानावर केसर चंदनाने श्रीम, बेलाच्या पानावर 108 पानं घ्या, त्याच्यावर श्रीम हा बीज मंत्र लिहून एक एक बेलपत्र महादेवाला अर्पण करा. आर्थिक समस्यातून नक्कीच मुक्ती व्हायला सुरुवात होणार आहे.
साखर मिश्रित दही जर अर्पण केलं तर तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये ज्या काही अडीअडचणी आहेत त्या दूर व्हायला नक्की मदत होईल. ज्यांची इच्छा पूर्ण होत नाहीये, कुठलीही चांगली इच्छा ज्याच्यासाठी तुम्ही प्रचंड मेहनत घेताय, पण हातातोंडाशी आलेली संधी निघून जाते, असं होत असेल तर एका सफेद पेपरवर केसर चंदन एकत्र करून आपली इच्छा लिहायची आहे आणि ही इच्छा लिहून 21 अखंड तांदळाचे दाणे त्या कागदामध्ये बांधून तो कागद शिवपिंडीवर अर्पण करायचा आहे. अतिशय सुंदर असा हा उपाय तुम्हाला या दिवशी करता येणार आहे. त्यामध्ये इच्छा लिहिताना माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे. उदाहरणार्थ मला उत्तम नोकरी मिळाली आहे. मिळू दे नाही, परमेश्वराने न मागता पण तुम्हाला सगळं काही दिलेलं आहे. आता फक्त तुम्हाला जे काही अपेक्षित आहे ते लिहा. उदाहरणार्थ मला खूप छान नोकरी मिळाली आहे. नोकरी मिळू दे अशा पद्धतीत लिहू नका. मिळाली आहे. पॉझिटिव्ह अफर्मेशन सहित तुम्ही ती विश लिहायची आहे आणि त्याच्यामध्ये 21 अखंड तांदळाचे दाणे ठेवून तो कागद ती पुडी शिवपिंडीवर अर्पण करायला द्या आणि शुद्ध तुपाचा दिवा महादेवाच्या मंदिरामध्ये लावला गेला पाहिजे. मध्यान्ह कालामध्ये जर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती खूप व्यसन करत असेल, तर महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाचे जे काही काटे असतात, 21 बेलाचे काटे त्या व्यक्तीचं नाव घेऊन शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे आणि त्याचं व्यसन दूर व्हावं यासाठी प्रार्थना करायची आहे. पण हा विधी मध्यान्ह काल म्हणजे उद्या दुपारी 12च्या दरम्यान करायचा आहे. 12 ते 12:20 ह्या वेळेमध्ये ज्या व्यक्तीला अतिशय व्यसन आहे, व्यसनाच्या आहारी गेलेली आहे, अशा व्यक्तींसाठी उद्या महादेवाला बेलाच्या झाडाचे 11 किंवा 21 काटे आपण अर्पण करून आपली इच्छा सांगायची आहे आणि इच्छा सांगितल्यानंतर ते काटे लगेच तिथून उचलून घ्या आणि महादेवाला 1 लोटा जल अर्पण करून ओम शिवाय नमः या मंत्राचा जप करून आपण घरी येऊ शकता. जर आपल्या आता बऱ्याचदा शिव उपासनेमध्ये महादेवाच्या पिंडीवर खूप साऱ्या वस्तू आपण अर्पण करत असतो. ह्या सगळ्या वस्तूंचं जर काही लॉजिकली विचार केला तर ह्या सगळ्या वस्तू नवग्रहांच्या आधिपत्याखाली येतात. मग ह्या नवग्रहांची बलवत्ता जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तर तुम्हाला काय केलं गेलं पाहिजे? जर तुम्हाला रविग्रहाची बलवत्ता प्राप्त करून घ्यायची असेल तर रविग्रह हा तुम्हाला पतप्रतिष्ठा मान सन्मान देतो. जर तुम्हाला पतप्रतिष्ठा मान सन्मान नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाहीये अशा व्यक्तींनी महादेवाला दूध आणि गुळ एकत्र करून अर्पण केलं गेलं पाहिजे. आधी भौतिक सुखांसाठी तुम्ही धडपड करताय, आर्थिक परिस्थिती सुधरत नाहीये, तर वेलची आणि बेलपत्र, मग ही वेलची 2 घ्या, 5 घ्या, 7 घ्या किंवा 11 घ्या. वेलची घेऊन आपण ती बेलपत्रासहित महादेवाला अर्पण करायची आहे. ज्यांचं लक फॅक्टर ओपन होत नाहीये, प्रचंड स्ट्रगल चाललं आहे, अशा व्यक्तींनी 2 केळी आणि बेलपत्र महादेवाला अर्पण केलं पाहिजे. वैवाहिक जीवनामध्ये मतभेद असतील तर महादेवास तुपाने अभिषेक करा. शुद्ध गाईच्या तुपाने उद्या तुम्हाला महादेवाला अभिषेक करायचा आहे. एखादं मूल जास्त प्रमाणात घाबरत असेल किंवा इच्छाशक्तीच काहीच नसेल, काही अँबिशन नसेल, अशा व्यक्तीने महादेवाला मधाने अभिषेक करायचा आहे. सगळी मेहनत जर तुमची वाया जात असेल, हातामध्ये फेल्युअर कायम येत असेल, तर अशा व्यक्तींनी जव मिश्रित दुधामध्ये जव टाकून अभिषेक केल्यास तुमचं स्ट्रगल संपायला वेळ लागणार नाही. कन्फ्युजन खूप असेल, लाईफमध्ये सतत फसवणूक होत असेल, तुम्हाला तुमचे निर्णय स्पष्टपणे देता येत नसतील, तर तुम्ही महादेवाला काळे आणि पांढरे तीळ दुधामध्ये एकत्र करून त्या दुधाचा अभिषेक करणं गरजेचं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष आहे, नातेवाईक दूर झालेले आहे, पैसा दूर झालेला आहे, एकटे पडला आहात, स्ट्रगल संपत नाहीये, अशा लोकांनी 11 काळे मिरे आणि 11 लवंग महादेवास अर्पण करा आणि दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचं पठण मात्र अवश्य करा. महाशिवरात्रीचा जो काही निषिद्ध काल आहे, हा कालावधी आहे रात्री 12:25 ते 1:13. हा महाशिवरात्रीचा पर्वकाल मानला जातो. या पर्वकालामध्ये तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या वास्तूमध्ये शिव उपासना करून स्नानाने शुचिर्भूत होऊन छानपैकी शिव उपासना केली तर तुम्हाला शिवतत्वाची आशीर्वादाची प्रचिती नक्कीच येईल.
हा निश्चित काल मी पुन्हा एकदा सांगते, रात्री 12:25 तर 1:13 हा कालावधी आहे. ओम नमः शिवाय, शिवाय नमः, ओम रुद्राय नमः, ओम श्री शिवाय नमस्तुभ्यं. महादेवाचा जो मंत्र तुमच्या मनाला भावतो, जो आवडतो, त्याचा अधिकाधिक जप तुम्ही केला पाहिजे. अधिकाधिक मौन ठेवलं पाहिजे. आपल्या स्वतःमध्ये शिव आणि शक्तीचं तत्व असतं. जी स्टुडंट रेकीच्या अभ्यासामध्ये आहे, त्या व्यक्तींना या सगळ्या गोष्टी सहज माहीत आहे. रेकीच्या माध्यमातून उद्याचा दिवस हा अतिशय सुंदर आहे. कॉस्मिक एनर्जी परिपूर्णतेने मिळवण्याची ही रात्र आहे आणि सर्व रेकी विद्यार्थ्यांनी ही रात्र अजिबातही वाया जाऊ देऊ नका. या ब्रह्मांडीय ऊर्जेचा परिपूर्ण शक्तिपात घेण्यासाठी महाशिवरात्री हे पर्व आपल्याला लाभत असतं. या महाशिवरात्रीच्या पर्व कालावर तुम्ही आपल्या घरातील सर्व व्यक्तींना आनंदी अवश्य ठेवा. नाहीतर मोठ्या मोठ्या पूजा झाल्या, रुद्राभिषेक झाला आणि घरामध्ये आईशी संभाषण नीट नाही, घरामध्ये पत्नीशी रिलेशन नीट नाही, मुलांशी वागणं योग्य नाही, तर तुमची उपासना त्या शिवापर्यंत कधीच पोहोचणार नाही. कारण जसं शिव आणि शक्ती हे कायम सोबत असतात, तशी तुमची शक्ती म्हणजे तुमची आई, तुमची पत्नी, तुमची मुलं ही तुमची ताकद आहे आणि त्या शक्तीला जर तुम्ही तिरस्कार करत असाल, तर तुमच्या कुठल्याही उपासनेचं फळ प्राप्त होणार नाही. हे तितकंच खरं. जागतिक महिला दिन आहे. महिलांचा सन्मान करा, महिलांना सौंदर्य प्रसाधनं भेट करा. महादेवाच्या मंदिरामध्ये कमलगट्टे अर्पण करून 21 किंवा 51 कमलगट्टे अर्पण करून ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः हा जप करत जर देवाला तुम्ही 21 कमलगट्टे अर्पण केले आणि तिथे लक्ष्मी प्राप्तीची प्रार्थना केली आणि नंतर ते काही कमलगट्टे घरी आणून आपल्या तिजोरीमध्ये ठेवले, तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची बरकत व्हायला नक्कीच सुरुवात होईल. महाशिवरात्राचा हा पर्व काल विशेषतः ही रात्र तुम्हाला खूप फायदेशीर आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये शिवरात्रीचा उपवास केला जातो. व्रतवैकल्य केली जातात. एक लक्षात घ्या, व्रतवैकल्य करताना सकाळी उठल्यानंतर, स्नान केल्यानंतर आपण देवासमोर बसायचं आहे आणि संकल्प करायचा आहे. कुठलाही व्रतवैकल्य हे संकल्पाशिवाय सिद्धीस जात नाही. त्यामुळे अगदी साध्या पद्धतीमध्ये तुमचं नाव सांगून तुम्ही शिवरात्रीचं व्रत कशासाठी करत आहात, शिवतत्वाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपण हे व्रत करत असतो. म्हणून शिवाला संकल्प करा की आजची ही शिवरात्र शिवतत्वाची कृपा प्राप्त होण्यासाठी मी यथाशक्ती यथाभक्ती करत आहे. गुरुजींच्या माध्यमातून तुम्ही रुद्राभिषेक सुद्धा या दिवशी अवश्य केला गेला पाहिजे. असा हा महान पर्वकाल तुम्हा सर्वांना अतिशय छान जावो. तुमच्या सर्व इच्छा देवाधिदेव महादेव लवकर पूर्ण करो. शिवतत्वाची उपासना, शिवतत्वाची सेवा सर्वांच्या हातून घडो. या शुभेच्छांसहित जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व शक्तींना नमस्कार करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये जय शंकर म्हणायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा. शेअर याच्यासाठी करा की अगदी छोटे छोटे उपाय आहेत, परंतु त्याचे लाभ भरपूर आहे. महाशिवरात्रीपासून जर तुम्ही सुरुवात केली महादेवाला रोज शुद्ध तुपाचा दिवा 1 वर्षभर लावण्यासाठी, तर एका वर्षामध्ये तुमच्या आयुष्याची जी काही गती थांबली आहे, ती गती अतिशय सुंदर पद्धतीने सुरू होते. तुमचा जो लाईफमध्ये ब्रेक आलाय, तो ब्रेक नक्की सुरू होतो. या दिवशी महादेवाचा विवाह झाला, शिवशक्तीचं मिलन झालं. ज्यांच्या विवाहामध्ये अडीअडचणी असतील, अशा व्यक्तींनी महादेवाच्या पिंडीवर हळद लावायची आहे. हळद लावून पतीसाठी किंवा पत्नीसाठी प्रार्थना करायची आहे. आणि विशेष म्हणजे महादेवाला जे काही लाल पिवळ्या रंगाचा दोरा येतो, तो महादेवाच्या पिंडीवर गाठ मारून आपल्या सुद्धा विवाहाची गाठ लवकर बसावी अशी प्रार्थना करत वैवाहिक जीवनाचं सुख अपेक्षित असणाऱ्या व्यक्तींनी ही उपासना करायची आहे. खूप सारे उपाय आहेत. जितके आठवले, जितके सोपे वाटले ते तुमच्यापर्यंत देण्याचा हा छोटासा प्रयत्न. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा माहिती सहित. तोपर्यंत आनंदी राहा, परमेश्वराला शरण जा, ग्रॅटिट्यूड देत राहा आणि सदैव सकारात्मक राहा. जय शंकर दत्तगुरु.